आपल्याला या कोणत्या डोंगरांमध्ये जायचंय बघा मस्त पुढे बघ कसली रेंज आहे डार्क फेंट 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 कड्यावर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तेही कसं लगेच. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सागरदादा व्लॉग्सवरती. आता मी आहे कसारा घाटाच्या पायथ्याशी आणि आपण इथे बाबादा धाबा नेहमीप्रमाणे तिथे जरा थांबणार आहोत, नाश्ता वगैरे करणार आणि मग पुढे निघणार आहोत हरिश्चंद्रगडाकडे. यावर्षी मी ठरवलं होतं की पुन्हा हरिश्चंद्रगडाकडे जायचं नाही आहे, पण मित्राचा प्लॅन झाला तर म्हणाला चल म्हटलं चला, त्यानिमित्ताने म्हणून निघालो. वातावरण इतकं छान आहे, ऊन तेवढं नाही आहे आता नेहमीसारखं. आपल्याला कोकण कड्यावरनं सनसेट जो असतो तो खूप सुंदर दिसतो. जर तो पाहता आला तर पाहूया, कारण धुकं संध्याकाळच्या वेळी खूप पसरतं. आत्ता मी रिसेंटली माळशेज घाटातनं आलो तेव्हा बघितलं तर संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यानच खूप धुकं होतं. म्हटलं तरी बघूया, सनसेट बघायला मिळाला तर तोही एन्जॉय करूया. आता इकडे नाश्ता करू आणि आपण जाऊया कसारा घाटातनं बाहुली डॅमच्या मार्गे हरिश्चंद्रगड. तर आपण थांबलो आहे बाबादा धाबा नेहमीप्रमाणे आणि स्नॅक्स सुरू आहे आपलं. ताटं बघा. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण निघालो आहोत कसारा घाटातनं वरती. त्या विहिरीजवळ थांबूया, जी विहीर आहे कसारा घाट्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली. इकडनं जे पूर्वीचे प्रवासी जायचे त्यांच्यासाठी म्हणून, तर ती पाहूया. शक्यतो बऱ्याच लोकांना इकडनं जातात पण त्यांना माहिती नाही आहे की तिथे एक विहीर आहे. ती बघूया, फार पुरातन विहीर, आणि मग पुढे निघूया. ती विहीर जस्ट पास झाली पण आपण थांबलो नाही. मागे पुढे जरा गाड्या होत्या, दिसली ना. बस झालं, घाट समाप्त. अरे वा, हा रोड चालू केला, छान केला हा रोड. स्वप्नील गाडी नागपूरला टाकायची आहे. बाबा, ही नागपूरवाली ऐकत नाही काय? नाही, पण लॅपटॉप नाही आणलाय तर आम्ही काय करायचं, चांगला रोड केला, म्हणजे इकडनं बायपासला हे लोक देणार असतील या रोडला. समोरून हे जातोय ना समृद्धी. आपल्याला या कोणत्या डोंगरांमध्ये जायचंय बघ ना मस्त पुढे बघ कसली रेंज आहे डार्क फेंट फेंट फेंट. या समृद्धीच्या इथे कन्फ्युजन आहे, या लोकांनी बोर्डच बरोबर नाही लावला. हा ही गाडी आहे ती. हा, ही इकडे लेफ्ट जाते ना, तो पिंपरी साधो. लावले बरोबर नाहीये पण आपण दिसतंय. हे बघा मागे कसं लावलंय रोड. कुठे जायचं आपण? बाहुली डॅममध्ये. लोकांचं कन्फ्युजन होतं आणि तिकडेच घालत असतं गाडी. एक नंबर रोड. हो मग काय. कुत्र्यांची टोळी आहे. बाय 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 बाय. इकडे बिहाइंड द सीन्स बघा. ही आहे आपली अलंग मदन कुलंगची रेंज. समोर आपल्याला नेढं दिसते, त्या ठिकाणी मॉडेल शूट चाललंय. आवडलेला नाहीये. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. आणि आता आपण पोहोचलो आहोत राजूरमध्ये. ते इकडचे राजूरचे कंदी पेढे फेमस आहेत, तुम्ही घेऊ शकता, ट्राय करू शकता. आता इथून 26 किलोमीटर वरती आहे पाचनाई, म्हणजे हरिश्चंद्रगड. तर मित्रांनो, आपण भास्कर दादाच्या घरी आलो आहोत. भास्कर दादाचं घर. भास्कर दादा गेलाय राजूरला, सरपंच झालाय तो, जागेवरती नसतो. आणि ही आपली मंडळी इकडे. इंट्रोडक्शन थोड्या वेळानंतर. इकडे जायचे आपल्याला घर करत. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे जेवून घेऊन आणि जरा गडाच्या पायथ्याला तिथे थांबू. ट्रेक स्टार्ट करतो, तिथे इंट्रोडक्शन करू आणि मग सुरुवात करू. हरिश्चंद्रगडाचा ट्रेक जिथून सुरुवात होते तिथे चाललो आहे.
पोहोचलोच आहोत. पाहू शकता एक ट्रॅव्हलर आलाय, टेम्पो ट्रॅव्हलर, आणि वरती एक बसायची जागा आहे. आपण तिथे जरा थांबूया 2 मिनटं. इकडनं माझ्यासाठी इथून फक्त अर्धा तास आहे. यांच्यासाठी किती तास लागतात बघूया. आपण जाऊन जरा तिथे जाऊया, त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया आणि मग सुरू करूया, आणि मग मधल्या एका ठिकाणी जाऊन भेटूया. तर मित्रांनो, आता जस्ट इंट्रोडक्शन राऊंड झाला आपला. त्याच्यामध्ये कोणी किती ट्रेक केलेत, काय केलेत ते आपल्याला कळलं. तर माझ्याबरोबर आहे सागर पिठे, स्वप्नील पाटणकर, वैष्णवी चौधरी आणि रुपाली कदम. इकडे बघा रे, हाय. ती बघा, तिचा एवढा आता काय म्हणतात आत्मविश्वास एवढा वाढलेला आहे, कारण तिने केदारनाथचा ट्रेक केला आहे. आता तिच्यासाठी माउंट एव्हरेस्ट म्हणजे काहीच नाही. हां, तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय. वाजलेत किती, 2:30. मित्रांनो, वर्षभरानंतर आलोय, पण इकडे हे झालेले बदल बिलकुल आवडले नाहीत. फॉरेस्टवाल्यांनी शिड्या लावल्या. काय हो, ॲडव्हेंचर खतम. हरिश्चंद्रचा जिना कळसुबाई सारखा. 15 स्टेप ऊपर है, 15 स्टेप ऊपर. रॉड पडला असला आता. चला चला चला, लाईफ गोज ऑन. सगळं ॲडव्हेंचर संपलं मित्रांनो. इकडे इथलाच एक पॅच होता जो ॲडव्हेंचर वाला होता. पाहू शकता. हे इथे क्लाइंब होतं जर असं एवढं असं. एवढ्या वरपर्यंत आलो आहे. रुपाली, तुझं काय मत आहे या ट्रेक बद्दल? तर नकोच. संपला जो था यही तक था. हां, एवढा लवकर मत नाही बनवायचं. वरती जाऊन पुन्हा विचारतो. नाही नाही, घेऊया. सेल्फी नाही यार, रेकॉर्ड करते व्हिडिओ. ठीक आहे, रेकॉर्ड बघू. यूट्यूब चॅनल फॉलो कर त्याचं. ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो, इथे आम्ही थांबलेलो जरा लिंबू सरबत पिण्यासाठी. तर हौशी मंडळी आपली पुण्याची आलेली आहेत इकडे आम्ही पण ट्रेक करायला. हे बघा, किती जण आहेत रे तुम्ही? 17 जण आहेत आपल्याबरोबर. आज ते सुद्धा आहेत कोकण कड्यावरती. आम्ही 5 आणि ते 17. तुमचं नाव काय? चला चला, वरती भेटूया. येता येता इथे हा मोठा असा कातळ आहे, गुफा आहे. तिथे बसू शकता तुम्ही, रेस्ट करू शकता थोडा वेळ, आणि मग पुढे थोड्या पुढच्या पॅचपर्यंत आलो आहेत आपण. तिकडे वॉटरफॉल आहे. आपली रुपाली आहे, दमत दमत येते, रमत गमत. दमत दमत पेक्षा रमत गमत ना. हिचा तर काही विषयच नाही आहे. तिला तर व्हिडिओमध्ये पण यायचं नाही आहे. हे जवळ नको जाऊ तिकडे. अरे जवळ नाही, म्हणजे ते खेच आहे असं काढतो. सावकाशी. ब्रिजचा टप्पा सुद्धा पार झालाय. आता हा शेवटचा टप्पा. इकडे थोडंफार आता वरती पोहोचलोय. हा इथला ऑक्टोपस ट्री पाहू शकता. याचा आकार ऑक्टोपस सारखा आहे. तिकडे उभा आहे त्याचा नाही, याचा. दमले का दमले? No bro, no. कम ऑन ब्रोज. पोहोचलोय आपण. हे इथे समोर. चला, दिसलं का तुला मंदिर? 12 किलोमीटर आहे. हे बघा, हे बघ, इथे भगवा. लिहिलंय, इथून लिहिलंय मंदिर. हा तेच ते. इकडून इकडून कुठूनही जा. तर आपण आता मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता राजा हरिश्चंद्राची पाणी भरतानाची
मूर्ती या ठिकाणी आहे, दर्शवली आहे या ठिकाणी. या ठिकाणी एक शंकराचं स्थान आहे आणि या ठिकाणाहून समोरच तुम्ही मंदिर पाहू शकता मध्ये. सर्व मित्र आता तिथे बसले चहा वगैरे घेत आहेत, पण मी चाललो आहे मंदिरामध्ये, पूजा करायची आहे. त्यामुळे जरा आधी पूजा करतो आणि मग कड्याकडे निघूया. 5:55चा सनसेट आहे, तर तो बघायचा आहे. पण आधी यांना हे सगळं दाखवायचे आहे, गुहा वगैरे. तर म्हणून म्हटलं आधी दर्शन करून घेतो, कारण मला वेळ लागणार आहे. हे स्ट्रगल आहे गावाकडचं. हे पाण्याच्या टाक्यांमधनं हंड्या घेऊन चालली आहे, पण एवढ्या उंचावरती. सावकाश घेऊन जा. तर मित्रांनो, आता आपण आधी बाटली भरून घेऊ. अभिषेक करायचा आहे. तर पाण्याची टाकी पाहू शकता इकडे जवळच आहे आणि अजून पाणी भरलेलं आहे. मित्रांनो, आपलं दर्शन इथे करून झालंय, पाय वगैरे पडून झाले आणि मंदिर परिसरात ही अजून मंदिरं आहेत, पाहू शकता. हे महाविष्णूचं मंदिर आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे, शिव मंदिर. या ठिकाणी विठोबाचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाई. या ठिकाणी सुद्धा एक पाण्याची टाकी आहे. याच्या आतमधला मासा बघा किती मोठा आहे, पाहू शकता, खूप मोठा आहे. हा मंदिराचा मागचा भाग. या ठिकाणी नंदी आहे. माझी इच्छा आहे ह्याला पुन्हा एकदा कोरायचं आणि व्यवस्थित तोंड बनवायचं. कधीतरी मोहीम राबवावी लागेल त्या निमित्ताने, पण ती गुप्तपणे, कारण नाहीतर पुरातत्व खातं आपल्याला खात्यात घेऊन जाईल. पण आपण करूया काहीतरी कधीतरी भविष्यात. पाहू शकता सुंदर अशी नक्षीकाम. आणि हा मंदिराचा मागच्या भागातून प्रवेश. जरा एक धावती फेट इथून आत्ता, कारण आपल्याला सनसेट बघायला जायचं आहे. पण त्याच्या आधी म्हटलं जरा केदारेश्वरचं रूप दिवसाचं संध्याकाळचं दाखवूया तुम्हाला. या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे. काहींची इथे येण्याची स्वप्न पूर्ण झाली आहेत, त्यातली ही एक. रुपाली, तुझं पण स्वप्न होतं का ग इकडे येण्याचं? माझं पण होतं. ही बघा, ती काय बोलतच नाही. मुकी. अच्छा, सागरचं पण स्वप्न होतं इकडे येण्याचं, त्याचं पण ड्रीम पूर्ण झालंय. स्वप्नीलला पण यायचंच होतं, त्याला तर हरिश्चंद्रगड बघायचाच होता, तेही ड्रीम पूर्ण झालंय. एखाद्याचं ड्रीम पूर्ण करण्यामध्ये आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो वेगळाच आहे. चला कड्याकडे. तर मंदिरासमोर सुद्धा एक मंदिर आहे, हे पाहू शकता. ते पूर्ण पाण्यामध्ये आहे. मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, लोकांनी पाहिले नाही आहेत म्हणजे काय बोलणार. आणि या ठिकाणी सुद्धा खरं तर तिथे कोपऱ्याला कचऱ्याचा डब्बा ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, आणि तिथे देवाचं मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा शिवलिंग आहे, त्याला सुद्धा शेंदूर फासला आहे. तर या ठिकाणी ही पुष्करणी आहे, पाहू शकता तुम्ही. ही अशी पुष्करणी.
मंदिराकडून निघालो आहोत आपण, कड्याकडे चाललो आहोत. आणि हा समोर तारामती शिखर आहे, जे महाराष्ट्रातलं 2 नंबरचं शिखर आहे. पहिलं आहे कळसुबाई आणि हे तारामती. आणि त्याच तारामतीच्या गर्भामध्ये बऱ्याचशा गुफा आहेत, त्या तुम्हाला मी नंतर दाखवतो. माझ्या ट्रेकर जिंदगी चॅनलवरती ऑलरेडी आहेत, त्या पाहू शकता. आता जरा घाई आहे, कड्याकडे जाऊया. तर मित्रांनो, फायनली आपल्याला कोकणकडा समोर दिसायला लागला आहे. जरा धावपळ करत मागे गेलो होतो, मित्राचा चष्मा राहिला म्हणून. वरतीच होतं जरा मागेच, म्हणून त्यामुळे एकटं राहिलो आहे मागे. आता कड्याजवळ पोचतोय, पाहू शकता. कदाचित सनसेट नाही दिसणार, काळे ढग आहेत, पाहू शकता. आपली मंडळी कुठे शोधायला लागतील एवढ्या ह्याच्यामध्ये, आवाज द्यावा लागेल. गर्दी आहे तशी कड्यावर, बघूया कुठे आहेत. मूड ऑफ. काय बघणार ह्याच्यात आता. चाललं इकडे ड्रोन फ्लाय वगैरे पण केलं आहे, पण काय मेन जो सनसेट दिसायला पाहिजे ते सगळं धुकं आहे समोर, त्याच्यामुळे काहीच शक्य नाही आहे. जो शेवटला मावळताना दिसतो तो असं असतो इकडनं व्ह्यू. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी गडावरती नेहमी चहा पितो, आणि आज मला ह्यांनी चहा ऑफर केले. काय नाव मित्र तुझं? संदेश. संदेशनी. थँक्यू संदेश, चांगला संदेश दिलायस तू. यस. चालेल, चीअर्स. कड्यावरचा चहा. काय म्हणतो? चॅनल सागरदादा व्लॉग्स युट्यूब. हौशी आहे पण असंच पाहिजे माणूस. गोप्रो. इश्क पर खली बली हो गया है दिल. परत गर्ल्स गो अँड ब्रिंग्स ड्राय स्नॅक्स. ओके. स्नॅक्स. संध्याकाळी कड्यावर शेकोटी पेटवून मजा मस्ती चालली होती आणि गप्पा देखील रंगल्या होत्या. पण मला जायचे होते केदारेश्वराच्या भेटीला. मित्रांनो, मी केदारेश्वर गुंफेजवळ आहे. मागे तुम्ही पाहू शकता, जर लाईट पडत असेल तर शंकराचं स्थान हरिश्चंद्रगडावरचं. तर मागच्या वेळी मी जेव्हा इकडे आतमध्ये उतरलो होतो तेव्हा पाहिलं होतं की खांबाच्या जवळ खोबण्या आहेत. खोबण्या पाहिल्यावर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी जर तुम्ही मशाल पेटवली तर ही पूर्ण गुहा उजळून निघेल. तर आज माझा तोच प्रयत्न आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही इथे जरा प्रयत्न करतो आहे अशी मशाल बनवण्याचा, आणि गुहा उजळून निघावी यासाठी प्रयत्न आहे. तर बघूया आपला प्रयत्न यशस्वी होतो का. तर त्याचीच तयारी चालू आहे. झालं की तुम्हाला दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या फोटोजमध्ये तरी. केदारेश्वराच्या गुफेमध्ये मशाली पेटवल्यावर केदारेश्वराचे रूप कसे दिसते हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.